ये ग मनीषा. अगं कुठे आहेस? अगं आता ये. लक्ष्मी, आजही आमची टेस्ट सक्सेसफुल झाली आहे. आज ते घरी आले आणि माझ्याकडे बघून गोड हसले आणि म्हणाले चहा टाकतेस का जरा. आणि त्याच्यानंतर त्यांचा माझ्याशी गप्पा मारायचा मूड होता. गप्पा? अरे हा, ते सांगायचंच विसरले मी तुला. नवरा कितीही थकून घरी आला तरी त्याला आपल्याशी गप्पा माराव्याशा वाटतायत का तेही चेक करायचं, कळलं का? आणि हो, अनायसे उद्या ना ह्यांना सुट्टी मिळालीये आणि सुट्टी मिळाली की ती अजिबात वाया घालवायची नाही. काहीही करायचं, म्हणजे बाहेर जायचं, पिक्चर बघायचा, शेवपुरी खायची, काहीही, पण रोजच्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळं करायचं, कळलं का? तूही करून बघे. हा, कधी? उद्या. पण वैभवला नाही सुट्टी मिळणार. मग घ्यायला सांग ना त्यांना. नाही ग, तो नाही घेणार. उलट हे काम सुरू झाल्यापासून त्याला सुट्टीच मिळालेली नाहीये. अगं बाई, नाही 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 नाही, त्यांना सरळ सांगायचं हे जमणार नाही. वाटलंच लवकर या घरी म्हणाव. आत्ताच खरं तर वातावरण असतं छान आनंदी वातावरण. तू तिथे कंटाळत बसणार आणि ते तिथे काम करत बसणार, यात काय अर्थ आहे? हो ना. आणि हे बघ, तूही काहीतरी कारण काढून त्यांच्याशी भांडत बसू नकोस. मनीषा, मी भांडते त्यांच्याशी? नाही, म्हणजे तू भांडत नाही, पण हा, त्यांचा मूड जाईल असं काहीतरी बोलू नकोस तू. हा, आणि हा, उद्याचं काहीतरी प्लॅनिंग कर. वाटल्यास त्यांना सरप्राईज दे. त्यांना जे खायला आवडतं ना ते कर काहीतरी. हा, हो. चल आता मी निघते. हे आलेत, मला ते सुट्टीवरून आठवलं म्हणून मी तुला सांगायला आले. पण काहीतरी कर, भाऊजी आल्यावर हे सांगता आलं नसतं तुला. पण चहाचं लक्षात ठेव. चल चल, बाय बाय बाय. खरंच अशी काही टेस्ट वगैरे असेल का? ही मनीषा म्हणतेय तसं? नाही नाही, नसेल. हे असं कधी काही असतं का? नाही, पण आपल्या नवऱ्याच्या वागण्यातले छोटे छोटे बदल प्रत्येक बाईला जाणवतच असतात की. आणि त्यावरून एक अंदाज बांधता येतच असणार. मलाही येईल का? का मी वैभवच्या वागण्यातल्या बदलांकडे डोळे झाकच करते? मग मी तसं करायला हवंय का नको? शी, काय करू? संध्याकाळ झालीये, आता येईलच वैभव. बघू.